सो सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न, स्त्रिया मास्टरबेशन करतात का? तर येस, ऑफकोर्स नक्कीच करतात. जर पुरुष मास्टरबेशन करतात तर स्त्रिया का करू दे स्त्रियांनी? त्या करतातच. मग करतात म्हणजे त्या नक्की काय करतात? असं जसं पुरुषांचं लिंग ताठरतं आणि ते स्वतःच्या हाताने काहीतरी एक इमॅजिन करून कुठल्या तरी स्त्रीला म्हणा किंवा कुठल्याही हिरोईनला म्हणा किंवा काहीतरी एक त्यांनी आधी अनुभवलेला एखादा सेक्समधला प्रसंग असा इमॅजिन करून ते हाताने त्यांचं वीर्य बाहेर काढतात आणि ते शांत होतात. जसं लिंग शिथिल होतं आणि ते शांत होतात, समाधानी होतात. त्यातून त्यांना आनंद मिळतो. मग अशा केसमध्ये स्त्री काय करत असेल असा प्रश्न पडतो. सेक्स टॉईज मार्केटमध्ये मिळतात. आजकाल सर्रास बऱ्याच साईट आहेत त्याच्यावर त्या सेक्स टॉईज विकत मिळतात. तर सेक्स टॉईज विकत आणून सुद्धा स्त्रिया आपली लैंगिकतेची जी गरज आहे त्या घरच्या घरी भागवू शकतात. काही स्त्रियांना पुरुष नको असतात, आवडत नाहीत, स्पर्शही नको असतो. मग अशा वेळेला पुरुष घरात जरी असला, तो नवरा किंवा प्रियकर किंवा कोणी मित्र जरी जवळ असला तरीही त्यांना तो आवडत नसल्यामुळे त्या मास्टरबेशनलाच प्रेफर करतात, मास्टरबेशनच करतात आणि त्यांची गरज भागवून घेतात. की आपल्याकडे कसं सगळं दाबून दाबून ओढणीच्या खाली, पदराच्या खाली ठेवलं जातं आणि मग ती मुलांना उत्सुकता होते की हे लपवलंय म्हणजे इथे काहीतरी आहे. सो या उत्सुकतेपोटी आपल्याकडे बलात्काराचं होण्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की ते फॉरेनला जे उघडं नागडं फिरतात तसं तुम्ही फिरा किंवा राहा, असा त्याचा अर्थ नाही होत. त्याचं फिजिक चांगलं नाही, तो जाडसर सगळं पोट थुलथुल सुटलंय म्हणून त्या स्त्रियांना तो नाही आवडत, नको असतो. तो काहीतरी व्यसन करतो म्हणून तो पुरुष स्त्रियांना आवडत नाही, म्हणून ते हात लावू देत नाहीत. अशी म्हणजे पुरुष जवळ असताना सुद्धा स्त्रिया मास्टरबेशनकडे वळतात. कारण त्याच्यात त्यांना आनंद मिळतो, स्वतःला हवं तसं आपल्याला आनंद घेता येतो आणि हवं त्या वेळेला. म्हणजे इतकी ताकद स्त्रीमध्ये आहे. ही ताकद इतर गोष्टीत तर आहेच, पण लैंगिकतेच्या बाबतीत सुद्धा स्त्री पुरुषांपेक्षा जास्त सरस आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हॅलो, नमस्ते नमस्ते. एक छान पुन्हा विषय घेऊन आली आहे. मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर आणि न्यूट्रिशनिस्ट. सो आजचा जो विषय आहे हा स्त्रियांशीच संबंधित आहे आणि मास्टरबेशन, हस्तमैथुन या विषयाशी संबंधित आहे. आपण बऱ्याचदा ऐकतो ना की पुरुष मास्टरबेशन करतात आणि करतातच, रादर जास्त प्रमाणात असतं असं पण मला जाणवलंय. पण हे जेव्हा त्याच्याबद्दल आपण ऐकतो किंवा मी लिहिते किंवा जाणून आपण घेतो तेव्हा दुसरा एक समोरून प्रश्न लगेच उद्भवतो, तो म्हणजे स्त्रिया पण मास्टरबेशन करतात का, हा प्रश्न येतो. आणि मग जर त्या स्त्रीचा, एखाद्या स्त्रीचा पती कुठेतरी त्या घरापासून लांब काही कामासाठी गेलेला असेल, आउट ऑफ म्हणजे इंडिया किंवा कुठेही, तर त्यावेळेला त्यांना लैंगिकतेची भूक जी असते ती त्या कशा भागवतात, मग ह्याच्यासाठी काही आहे का? सो आपण या प्रश्नांवर आज मी तुम्हाला गाईड करणार आहे. सो सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न, स्त्रिया मास्टरबेशन करतात का? तर येस, ऑफकोर्स नक्कीच करतात. जर पुरुष मास्टरबेशन करतात तर स्त्रिया का करू दे स्त्रियांनी? त्या करतातच. मग करतात म्हणजे त्या नक्की काय करतात? असं जसं पुरुषांचं लिंग ताठरतं आणि ते स्वतःच्या हाताने काहीतरी एक इमॅजिन करून कुठल्या तरी स्त्रीला म्हणा किंवा कुठल्याही हिरोईनला म्हणा किंवा काहीतरी एक त्यांनी आधी अनुभवलेला एखादा सेक्समधला प्रसंग असा इमॅजिन करून ते हाताने त्यांचं वीर्य बाहेर काढतात आणि ते शांत होतात. जसं लिंग शिथिल होतं आणि ते शांत होतात, समाधानी होतात. त्यातून त्यांना आनंद मिळतो. मग अशा केसमध्ये स्त्री काय करत असेल असा प्रश्न पडतो. हा प्रश्न अनेकांना पडतो. जेव्हा स्त्री मास्टरबेशन करते असं जेव्हा मी म्हणते तेव्हा मग नक्की काय असतं? तर एकतर वजायनाचा वरती जो भाग आहे, ज्याला क्लिटोरिस म्हणजे मराठीत त्याला शिस्निका असं म्हणतात, जो वजायनाच्या वरती असा गोल एक मण्यासारखा असा जो भाग असतो, त्याला बोटाने जर रब केलं म्हणजे असं चोळलं, घासलं जरी, तरीही स्त्री शांत होऊ शकते, तिला ऑर्गॅझम येऊ शकतो. तर मग असं जेव्हा मास्टरबेशन अशा पद्धतीने स्त्रिया करतात किंवा सेक्स टॉईज मार्केटमध्ये मिळतात. आजकाल सर्रास बऱ्याच साईट आहेत त्याच्यावर त्या सेक्स टॉईज विकत मिळतात. तर सेक्स टॉईज विकत आणून सुद्धा स्त्रिया आपली लैंगिकतेची जी गरज आहे त्या घरच्या घरी भागवू शकतात. अगदी म्हणजे माझी एक मैत्रीण आहे,
आणि तिचा नवरा, ऑफकोर्स दोघंही मित्र आणि मैत्रीण आहेत माझे, खूप चांगले, अगदी फॅमिली फ्रेंड्स आहोत. तर त्यांनी काय केलंय, त्याला बऱ्याचदा भारताबाहेर कामानिमित्त जावं लागतं. मग त्यांनी वजायना एक आर्टिफिशियल आणि एक आर्टिफिशियल लिंग त्यांनी कुठल्या तरी साईटवरून घरी मागूनच ठेवलंय. गेली अनेक वर्ष जेव्हा नवरा घरात नसतो आणि तिला इच्छा झाली तर ती त्या टॉयचा उपयोग करते आणि तिची जी लैंगिकतेची त्यावेळची गरज आहे ती भागली जाते. आणि तो भारताबाहेर जेव्हा जातो तेव्हा ती जी आर्टिफिशियल वजायना आहे ती तो घेऊन जातो सोबत. आणि त्याला जर तिथे इच्छा झाली तर तो तशा पद्धतीने ती रिअल वजायना आहे असं समजून तो इमॅजिन करून सेक्स करतो. आणि ती थोडीफार का होईना जो रियालिटी जी शरीरात बॉडी टू बॉडीचे कनेक्शन आहे ते ॲक्च्युली मिळणार नाही आपल्याला, पण काही पर्सेंट तरी आपल्याला समाधान मिळू शकतं. आणि या बाबतीत उलटही आहे, काही स्त्रियांना पुरुष नको असतात, आवडत नाहीत, स्पर्शही नको असतो. मग अशा वेळेला पुरुष घरात जरी असला, तो नवरा किंवा प्रियकर किंवा कोणी मित्र जरी जवळ असला तरीही त्यांना तो आवडत नसल्यामुळे त्या मास्टरबेशनलाच प्रिफर करतात, मास्टरबेशनच करतात आणि त्यांची त्यांची गरज भागवून घेतात. आता हा मुद्दाच टोटली वेगळा आहे. त्यांना का नको असतो पुरुष, का आवडत नाही, तर काही त्यांच्यावर लैंगिक अत्याचार आधी झालेले असतात, त्या पुरुषाची फिजिक असतं किंवा काय त्याचं बोलणं असेल, स्त्रीचा डिसरिस्पेक्ट करणं असेल, अनादर करणं स्त्रीचा, हे आवडत नसतो. तो तिला किंमत देत नसेल म्हणून तो कदाचित तिला आवडत नसेल. त्याची काहीतरी बाहेर एखादं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा काहीतरी तिला कळलं असेल म्हणून आता नकोच ह्याला स्पर्श करायला, किळस येते, किंवा अशा टाईपच्या सुद्धा स्त्रियांची मेंटॅलिटी झालेली असते. त्याचं फिजिक चांगलं नाही, तो जाडसर सगळं पोट थुलथुल सुटलंय म्हणून त्या स्त्रियांना तो नाही आवडत, नको असतो. तो काहीतरी व्यसनं करतो म्हणून तो पुरुष स्त्रियांना आवडत नाही, म्हणून ते हात लावू देत नाहीत. अशी म्हणजे पुरुष जवळ असताना सुद्धा स्त्रिया मास्टरबेशनकडे वळतात, कारण त्याच्यात त्यांना आनंद मिळतो. स्वतःला हवं तसं आपल्याला आनंद घेता येतो आणि हवं त्या वेळेला. म्हणजे माझ्या माहितीत एक अशी स्त्री आहे की आत्ता तिने नवऱ्याबरोबर जर सेक्स केला तर एक 10-15 मिनिटांनी पुन्हा तिला सेक्स लैंगिकतेची इच्छा जागृत होते. आणि मग अशा वेळेला तर त्याचं लिंग तर लगेच 10-15 मिनिटांनी, अर्धा तासाने ताठरू शकतच नाही, किंवा तो झोपलेला असतो लगेच ते करून झाल्यावर. मग ही मास्टरबेशन करते, असं ती अनेक वर्ष करते. ही तिने सांगितलेली मला स्टोरी आहे. म्हणजेच काय, तर अशा वेगवेगळ्या कारणाने स्त्रिया मास्टरबेशन करतात. आणि इझिली अगदी ही टॉईज वगैरे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात. मी मध्ये बँकॉकला काही वर्षापूर्वी गेले होते, आम्ही फॅमिलीज गेलो होतो. सो ते रस्त्यावर त्यांनी ना लिंग अशी वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या साईजमध्ये विकायला ठेवली होती. म्हणजे प्रॉपर त्यांच्याकडे मला वाटतं जसं आपण भाजी वगैरे कशी विकायला ठेवतो ना रस्त्यावर, किंवा अजून काही तत्सम वस्तू, तशा तिथे अशी वेगवेगळ्या आकाराची सायझेसची आणि ब्लॅक थोडी थोडी ऑफ व्हाईट रंगाची अशा त्या हे विकायला ठेवलेल्या असतात. म्हणजे त्यांच्याकडे ते लिगली चालत असेल किंवा असं काहीतरी असेल जे आपल्याकडे मी बी चालत पण नसावं. सो ज्या गोष्टी आपल्याकडे चालत नाहीत त्याचा अट्टहास आपल्याकडे जास्त असतो, किंवा त्याच्यात काहीतरी कुतूहल निर्माण होतं त्याच्याबद्दल. म्हणून मी एका व्हिडिओत हा शब्द वापरला होता की आपल्याकडे कसं सगळं दाबून दाबून ओढणीच्या खाली, पदराच्या खाली ठेवलं जातं आणि मग ती मुलांना उत्सुकता होते की हे लपवलंय म्हणजे इथे काहीतरी आहे. सो या उत्सुकतेपोटी आपल्याकडे बलात्कार होण्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की ते फॉरेनला जे उघडं नागडं फिरतात तसं तुम्ही फिरा किंवा राहा, असा त्याचा अर्थ नाही होत. पण आपण व्यक्त होत नसल्यामुळे, बोलत नसल्यामुळे हा खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर येस, स्त्रिया सुद्धा हस्तमैथून करून आनंद घेऊ शकतात. प्रत्येक वेळेला स्त्रीला पुरुषच लागतो असं नाही, पुरुष नसताना सुद्धा त्या ऑर्गॅझमचा आनंद घेऊ शकतात. ही सुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे. आणि पुरुषाने ॲक्च्युअल सेक्स न करता सुद्धा स्त्रीला किस केल्याने, बूब सकिंग केल्याने सुद्धा स्त्रियांना ऑर्गॅझम येतो. तो आनंद असाच पद्धतीने सुद्धा, म्हणजे ॲक्च्युअल इंटरकोर्स न करता सुद्धा स्त्रिया वेगवेगळ्या पद्धतीने ऑर्गॅझमचा आनंद किंवा सेक्सच्या तृप्तीचा आनंद घेऊ शकतात. म्हणजे इतकी ताकद स्त्रीमध्ये आहे. ही ताकद इतर गोष्टीत तर आहेच, पण लैंगिकतेच्या बाबतीत सुद्धा स्त्री पुरुषांपेक्षा जास्त सरस आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सो मी अशी आशा करते की तुमचा जो हा प्रश्न आहे, पुरुष मास्टरबेशन आणि स्त्री मास्टरबेशन यातला फरक आणि करतात का याचा जे काही मी दिलेलं उत्तर आहे ते तुम्हाला पटलं असेल. आणि अशा पद्धतीने स्त्रियांना जर असा काही दुसरा ऑप्शन घरात नसेल अवेलेबल आणि करायचा असेल तर नक्कीच आनंद ते घेऊ शकतात.
सो पुन्हा एकदा थँक्यू हा वेगळा एक विषय मला सुचवल्याबद्दल. सो नवीन विषयासकट मी पुन्हा तुमच्या भेटीला येईनच. सो भेटत राहू आणि बोलत राहू. जरूर कमेंट्स करा, छान छान प्रश्न येऊ द्यात की जेणेकरून मलाही वाटेल अरे यार हां ह्याच्यावर छान काहीतरी अभ्यास केला पाहिजे आणि बोललं पाहिजे. सो भेटत राहूयात.